काही लोक म्हणतात की बी एन राव हे भारतीय संविधानाचे शिल्पकार होते. मग प्रश्न असे आहेत, संविधानाच्या पहिल्या पानावर त्यांचं नाव का नाही? संविधान मसुदा समितीचे अध्यक्ष ते का नाहीत? उत्तर स्पष्ट आहे. बी एन राव हे कॉन्स्टिट्यूशनल ऍडवायझर होते, म्हणजे सल्लागार होते. त्यांनी जगभरातील संविधानाचा अभ्यास करून एक आराखडा दिला, पण संविधान सभेने तो आराखडा अस्वीकृत केला. नंतर संविधान घडवण्याची जबाबदारी दिली गेली ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना. मग त्यांनी नेमकं काय केलं? तर त्यांनी 7,600हून अधिक सूचना हाताळल्या, 165 पेक्षा अधिक दिवस चर्चा केली, 2 वर्ष 11 महिने आणि 18 दिवस झोप विसरून संविधान रचलं. आरक्षण, मूलभूत हक्क, धर्मनिरपेक्षता, स्त्रियांना अधिकार, समाजवाद हे सगळं बी एन राव यांच्या मसुद्यात नव्हतं. हे सगळं बाबासाहेबांच्या विचारातून आलं. बी एन राव यांनी सुरुवात केली असावी, पण संविधानाची दिशा, मूल्य आणि आत्मा दिला तो बाबासाहेबांनी. मग शिल्पकार कोण? तेच ज्यांनी फक्त संविधान लिहिलं नाही, तर त्यात शोषितांचं भविष्य आणि भारताचं स्वातंत्र्य गुंतलं. त्यामुळे सल्लागार असणं वेगळं आणि शिल्पकार असणं वेगळं. आणि शिल्पकार कोण? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर.